हॉटेलसारखी चव आता घरच्या घरी मिळणार आहे। आज आपण बनवणार आहोत मसालेदार, झणझणीत आणि रेस्टॉरंट स्टाईल कढई पनीरची रेसिपी। एकदा करून पाहिली तर पुन्हा बाहेरून ऑर्डर करायची गरजही पडणार नाही। घरच्या साहित्यात बनणारी ही कढई पनीरची रेसिपी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये। सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये 1 चमचा एवढं तूप घातलेलं आहे आणि अगदी घरचं पनीर मी इथे घेतलेलं आहे। 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी इथे। छान आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला थोडं भाजून घेणार आहोत। त्यानंतर मी काही भाज्या घेतल्या आहे, शिमला मिरची आणि कांदा। असे चौकोनी आणि मोठ्या आकारात आपल्याला कापून घ्यायचं आहे। थोडं तेही आपण तुपावर परतणार आहोत। त्यानंतर सगळं साहित्य काढून झाल्यानंतर आपण याचा मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मी ते 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले आहे, 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। भाजून घेणार आहोत आपण। कांदे आणि टोमॅटो आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण मिक्सरला हे वाटून घेणार आहोत। हे बघा, आपण इथे काढून आता मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। आता फोडणीची तयारी आहे। 2 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे आणि 1 मोठा चमचा मी इथे बटरचा घेतलेला आहे, त्यामुळे खूप छान चव येते। आता 1 चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। छान परतून घेणार आहोत आपण आलं लसूण पेस्टला। आता इथे काही सुके मसाले आपण इथे परतणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 चमचा एवढं मी किचन किंग मसाला, 1 चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा एवढं मी इथे गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। परतून घेणार आहोत। जर जळत असेल तर थोडं पाणी घालूया आपण याच्यामध्ये। हे बघा, थोडंसं पाणी घातलेलं आहे मी इथे, जेणेकरून आपले हे कोरडे मसाले जळणार नाही। तेल सुटेपर्यंत आपण हे कोरडे मसाले इथे भाजून घेणार आहोत। हे बघा, मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे वाटण केलं होतं कांदा आणि टोमॅटोचं ते घालून घेऊया। छान असं बारीक मी वाटून घेतलेलं आहे। हे बघा, थोडंसंच परतणार आहोत आपण याला। आता याला छान असं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी, थोडा रिचनेस येण्यासाठी मी याच्यामध्ये थोडी क्रीम टाकते आहे। मंद गॅसवरच करायचं आहे, नाहीतर क्रीम इथे फाटू शकते आणि सतत ढवळायचं याला, नाहीतर हे फाटू शकतं। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। हे बघा, ग्रेव्ही छान अशी थिक झालेली आहे। आता यात आपण जे पनीर शॅलो फ्राय करून घेतले होते ते घालूया। कांदा आणि शिमला मिरची घालूया, जे सुरुवातीला आपण परतले होते। आपल्या चॅनलवर अजूनही पनीरची रेसिपी आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा। मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देते। छान असं परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी टोमॅटोचे तुकडे घालणार आहे, जे दिसायलाही छान दिसतात। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि जर तुम्हाला ग्रेव्ही थोडीशी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोमट पाणी घालू शकता, पण मला इथे अजिबात गरज वाटत नाही आहे। थोडं मी इथे कसुरी मेथी घातली आहे, हातावर अशी कुस्करून व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण याला झाकण लावून 2 मिनिटाची वाफ देणार आहोत। जास्त वाफ द्यायची नाही, आपल्याला सगळं साहित्य आधी शिजलेलं आहे। हे बघा, सुंदर असा रंग आलेला आहे। आता आपण एका बोलमध्ये याला काढून घेऊया। तुम्ही याला छान असं रोटी किंवा नान सोबत एन्जॉय करू शकता। खूपच चविष्ट लागतं हे। अशा पद्धतीने जर तुम्ही कढई पनीर केलं तर तुम्हाला बाहेरून मागवायची गरजही पडणार नाही। घरच्या घरी तुम्ही अशा सोप्या पद्धतीने कढई पनीर बनवू शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।